मावळ जाग झालं र तांबड फुटलं भगवजी हा गुलामी अंधार फिट सूर्य शिवबा उगवजी तांबड फुटलं भगवती गुलामी अंधार फिट सूर्य शिवबा उगवली मावळच्या मातीला जाग ही आली तुमच्या पायी धरणी पावन झाली सह्याद्रीला आज येती आता दख्खनचा गर्व आहे सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी करून काढी ह्यो मराठा मानी आधार यांचा मानी बळीराज रख्खनचा गर्व हे शिवाजी राज शिवपराज मर्दानी शिवभातय सामर्थानी शिवपराज मर्दानी शिवभातय सामर्थानी काळाच्या ह्या भाळावरी रेखियले भाग्यैसे तुम्ही जीव प्राण बाहू पायी संती राहू या झुंजामध्ये या आपल्या मृणालताई आलेल्या त्या आदिवासी पाड्यावर कल्लाट येथील आंतरमावळ्याच्या प्रदेशामध्ये आणि आता या ताई आहेत ह्या निराधार आहेत यांना कोणी नाहीये म्हणजे फक्त त्या एकट्या राहतात तर अशा निराधार आणि गरजू व्यक्तींना आपल्याला मदत पोचवायची आहे आणि त्या मदत पोचवायचं काम मृणालताई करतायत आणि त्यांचं जे संस्था आहे ती MD फाउंडेशन ही चांगल्या परिस्थितीनं चांगल्या तऱ्हेनं कार्य करत आहे अशीच त्यांनी ह्यांची जी मदत आहे अशा निराधारी व्यक्तीपर्यंत पोहोचावी अशी मी आशा व्यक्त करतो. आज या ठिकाणी MD फाउंडेशन तर्फे आयोजित सन्माननीय मृणालताई देशमुख यांच्या हस्ते या गरीब कुटुंबाला एक अगदी चांगल्या प्रकारचं अन्नधान्याचं किट देण्यात येत आहे. त्या किटाचा त्यांनी स्वीकार करावा असं मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि थांबतो. तुमचे नाव काय? मृणालताई देशमुख. तुमचं नाव येईल काय मला? देशमुख ताई म्हणा. मिळालं का? तर ताई आल्या त्याचा नमस्कार तुम्हाला आमचा. या आहेत कालात फाट्याच्या आदिवासी वस्तीमधल्या पायडाबाई सप्रे आहेत. या निराधार म्हणजे त्यांना यांचे मिस्टर हे झालेत ना मिस्टर ताई आहेत त्यांना एक्सपायर झाले तर आता असाच काम पाय मोडलेलं पाय मोडलाय का कुठे दाखव मला नंतर. आणि ह्या आपल्या मनाबाई हिलम आई आजी आहे. आजी तुमचं नाव काय? डोळ्याला दिसत नाही तुम्हाला? डोळ्याचं काय ऑपरेशनचं काय केलं का नाही? करणार डॉक्टर म्हणतात का होईल बरोबर? नेलीच नाही तुम्हाला. आणि आता तुमच्या बरोबर कोण कोण असते?
कोणी एकटी असतात का तुम्ही? ठीक आहे, आपल्या मृणालताई आहे ना तुमच्यासाठी तुम्हाला काहीतरी मदत करतील, त्यासाठी त्या इथं आलेल्या आहेत. तर ठीक आहे, त्यांची तुमची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली, तुम्हाला दिसत नाही याच्यावर पण ते विचार करते. या मावळ भागामध्ये आपल्या ताई आहेत, त्यांना ह्या आजींना दिसत नाहीये. त्या आजी एकट्या राहतात, एकट्या चुलीवर स्वयंपाक करतात. या आजींपर्यंत तुम्हा सगळ्या भगिनींची मदत पोहोचली. अशा आपल्या अनेक हजारो आज्या आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांच्यापर्यंत तुमची सगळ्यांची मदत पोहोचावी एवढीच मी इच्छा व्यक्त करेन. आज आपण इथे आलेलो आहोत मावळामध्ये, तर आपल्या ताईंना त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. तर बोला ताई. मदत आम्हाला झाली. धन्यवाद. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ. आणि आम्हाला बरं वाटलं. आम्हाला बरं वाटलं. बस झालं एवढं. येत रे आमच्या काय विचार. आमचा नमस्कार तुम्हाला. नमस्कार, मी काळूराम थरकुडे, आदर शिक्षक, पोलीस पाटील कल्लाट. आज आमच्या या कल्लाट गावामध्ये आदिवासी पाड्यावर अतिशय गरजू असा हा भाग आहे. आणि अशा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय विश्वनाथ सर, मृणालताई मॅडम आणि रवींद्र जगदाळे सर, या सर्व आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक यांनी या भर पावसामध्ये इतका लांबचा प्रवास करून सुद्धा या आदिवासी पाड्यावर भेट दिली आणि त्या आदिवासी लोकांना अगदी गरज असणारे अन्नधान्याचे असे चांगल्या प्रकारचे किट वाटप केले. आणि किट वाटप केल्यानंतर प्रत्यक्ष मी पाहत असताना या आदिवासी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी वेगळाच मनाला भारावून गेला. मी या सर्व माझ्या मार्गदर्शक बंधूंचं, किट वाटप करणारे सर्व माझे मान्यवर असतील, या सर्वांचं मी माझ्या गावातील आदिवासी बांधवांच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक थरकुडे परिवाराच्या वतीने मी यांचं अगदी मनापासून आभार मानतो. आणि यापुढे अशीच सेवा यांनी चालू करावी अशी मी त्यांना विनंती करतो. व त्यासाठी कुठल्या प्रकारचे सहकार्य असेल तर मी माझ्या गावाच्या वतीने सरळ मनाने चांगल्या प्रकारे सहकार्य करण्यास तत्पर राहील अशी मी या सर्वांना ग्वाही देतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आम्ही विश्वनाथ जावळीकर, थरकुडे सर, जगदाळे सर आणि मृणालताई आम्ही आलोय आदिवासी पाड्याबरोबर. आणि तिथली जी परिस्थिती पाहता आपण त्यांना काही मदत देऊ इच्छित केली आहे. पण आता त्यांना खरी मदत आहे की यांच्या पुढचं की त्यांना लागणारी जी ब्लँकेट किंवा रजई थंडीच्या दिवसात किंवा आता पावसाळ्यात लागणाऱ्या त्यांना ताडपत्र्या आणि जे काय असेल ते त्यांच्या घरं झाकण्यासाठी. कारण तुम्ही बघू शकता ही जी घरं आहेत अशी, ही घरांची जी डागडुजी करण्यात जर कुणी मदत केली तर त्याला सहकार्य आमचं सगळं राहील. त्यांनी फक्त इथं आम्हाला साहित्य पुरवावं. आणि त्यांची जी घरं आहेत ही अशी जी घरं आहेत त्यांची, समजा ह्या ताईंचं हे घर आहे, तर हे घर थोड्या प्रमाणात चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ते घर
चांगलं करायला जर कुणी मदत जर तयार करायला असेल इथं उपलब्ध तर त्यांनी अवश्य पुढे यावं, जेणेकरून या असे जी घरं आहेत ही थोडीशी त्यातल्या त्यात चांगली उभी राहतील आणि त्या ताईंना चांगलं जीवन त्यांना जगू दिसेल. धन्यवाद सर. विश्वनाथ सर आपल्या बरोबर होते. खरं तर खरपुडे सरांची आपल्याला खूप मदत झालेली आहे. तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था हा छत्रपती शिवरायांचा वारसा सांभाळण्याबरोबरच माणुसकीचं नातं सुद्धा जपण्याचा प्रयत्न करत असते. आज ही आमची जीवभावाची माणसं जी आज भर पावसामध्ये आज इथं आपण आलेलो आहे जीवनावरती किट वाटण्यासाठी आणि भविष्यामध्ये लोकांना आणि थांबूया. जय शिवराय. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे ना. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना. ऐसे लाभो भाग देगा